सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. संतोष मात्रे म्हटल्यानंतर एका काली प्रचंड क्रिकेट मात्र या खेळाडूंना गाजवला होता आणि HSC बाल या संघातून मात्र सातत्यपूर्वक मात्र अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मात्र गोलंदाजी करत असताना या गोलंदाजांना पाहिलंय तेच त्यांच्यामध्ये थोडंसं मात्र ऑब्जेक्शन. त्यानंतर मात्र त्यांना खेळण्याची संधी. मंगेश हो हो चांगला टायमिंग प्रॉपर हिट नो चान्स ऑफ द पार बॉल सीमा पार. तर हॅट्रिक मारली तर आमचे आदर्श शिक्षक आदरणीय मंगेशजी मात्रे गुरुजी यांच्याकडनं 300 रुपयाचं पारितोषिक आहे. मंगेश मात्रे यांच्यासाठी आमचे आदर्श शिक्षक आदरणीय मंगेशजी मात्रे सर यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक. हो हो हयाई बॉलला फिरकावून दिलाय सीमारेषा पार. हाफ ट्रॅकर बॉल प्रहार केलाय 6 धावा षटकार. तर इथे आणखी बक्षीस मात्र त्यांना पाहायला मिळतोय. जर का हॅट्रिक लगावली गेली तर इथून आणखी 500 रुपयाचं पारितोषिक नितेश यांच्याकडनं मात्र देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आदर्श शिक्षक मंगेश मात्रे गुरुजी यांच्याकडून देण्यात येणार आहे. इथून पाहायला गरजेचं आहे आता इथून कशा प्रकारे मात्र इथे हा बॉल आहे 800 रुपयाचा. हो हो एक बॉल 800 रुपये मात्र इथे गमावलेत मंगेश मात्रे या फलंदाजाने. कारण 500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि त्याचबरोबर 300 रुपयाचं एकूण 800 रुपयाचं पारितोषिक गमावलं गेले षटकार हॅट्रिकसाठी. अजूनपर्यंत ऑन असतील. 13 धावा धावफलकावर होतं पाहायला मिळतोय. डीप फॉरवर्डला मात्र बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. डीपेक्षा पॉईंटच्या दिशेनं तिथे बॉल गेला. एक सिंगलला मात्र त्यांना पाहायला मिळेल. एक सिंगल 14 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ. हो हो हाय क्लास मात्र पाहायला मिळते. संतोष मात्र यांच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषा पार. घुटना तेक तमाशा देख. षटक क्रमांक पहिला इथे संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते. ते 20 धावा 20. मंगेश मात्रे याने आज इम्प्रेस केले बॅटिंग करत असताना. आयोजनावरती पण सुद्धा त्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यानंतर मात्र आता फलंदाजी करत असताना खूप छान फलंदाजी सजवली आहे. तर गोलंदाजी मार्कवरती विजय मात्रे आपल्याला पाहायला मिळतात आणि विजय मात्रे यांचे फॅन नेहमीच HSC बालचे बिग फॅन म्हणून ज्यांची ओळख आहे नरेश मात्रे बाल त्यांचं कौतुक आम्ही नेहमीच करत असतो आणि कसा समर्थक असावा त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतोय. इथे अनेक वादळ परमेश पाटील सर आलेत परंतु तुम्हाला जर कोणतं टेन्शन नसेल ना तर पहा इथे मैदानामध्ये कुत्रा अगदी निवांत झोपलाय. त्याला काही कशाची चिंता नाही. त्यानंतर मंगेश मात्रे यांचा मात्र विकेट जातोय. फलंदाज बाद बिग विकेट मंगेश मात्रे बॅक टू डगआउट. धावसंख्या होतोय 20. अप्रतिम डीजे ऑपरेटर डीजे मॅडी डीजे सँडी डीजे नितीन. त्याच्यानंतर मात्र पेन तालुक्यातील डीजे ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात. डीजे अतुल बेनवले यांचे ते आगमन झालं आणि चांगलं डीजे ऑपरेटिंग मिक्सिंग मध्ये त्यांच्याकडनं वारंवार पाहिलं जातं आणि आता मंत्रमुग्ध करणारी गाणी त्यांच्याकडनं मात्र सातत्याने ऐकायला मिळतील. अगदी पप्पी बॉलर म्हणून त्याची ओळख आपल्याला वाशी भागामध्ये पाहायला मिळते. चांगले गोलंदाज. त्यानंतर ही प्रहार मात्र केला जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक नाही तिथे बॉल मात्र चाललाय सीमा रेषा पार.
चोवीस 24 रन स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतो. आता इथून चांगला क्रिकेट गोलंदाजी करत असताना मात्र करावे लागेल. विजय गोलंदाजी मार्कवरती पॉइंटला तर खेळून काढलाय. मंगेशांच्या बॅटमधून मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळतात. पाहायला गेलं तर आदर्श शिक्षक आणि शिक्षक कसा असावं त्याचं उत्तम उदाहरण. कारण नार्वेशाहीवरती ज्यावेळी मात्र शिक्षक म्हणून कार्यरत होते तेव्हा तर त्या मंगेश गुरचे आल्यानंतर मात्र नार्वेशाहीच्या विद्यार्थ्यांची मात्र प्रगती पाहिल्यानंतर अगदी तिथल्या सगळ्या पालकांना मात्र बरं वाटलं. तेच आदर्श शिक्षक मंगेश म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळतात. नॉट स्ट्राईक एंडला, परंतु आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळतं संतोष. हे गाल क्रिकेटला गाजवलं गेलंय तेच मात्र ऑन स्ट्राईक मात्र पाहायला मिळतात. इथे ऑन साईडला खेळून काढलाय शरद म्हात्रे यांच्या डोक्यावरून. शरद म्हात्रे यांच्या हाताला झटका, बोटाला चटका देत बॉल सीमा पार. धावा येतील मात्र इथे 4. राहुल भाईची चर्चा करू परंतु इथे आता संतोष भाईची चर्चा पाहायला मिळतोय. याही बॉलला काऊन दिले सीमारेषा पार. बिग फॅन पहा मॅच कोणाची असो आमचे संगीत क्षेत्रातील जबरदस्त बुवा अर्थातच हरेश बुवा आणि त्याचबरोबर रमन म्हात्रे हे दोघं जण एन्जॉय करतात आणि क्रिकेटला एन्जॉय करावं. नेहमीच म्हटलं जातं एन्जॉय करावं आणि आयुष्यामध्ये एन्जॉय केलं पाहिजे. आता मात्र हरेश म्हात्रे समर्थक बनलेले आहेत. ते 40+ टीम बॅटिंग करणारी HSC भाल ची बिग फॅन. नरेश म्हात्रेला पण घ्या. नरेश भाई जा जरा एन्जॉय करा खाली. तर सन्माननीय आमच्या भाल प्रीमियर लीगच्या अध्यक्ष विठोबा म्हात्रे साहेब यांचे वडील. वा एकदा छटकार गेला नाही ते तरी चालेल परंतु हा टप्पा रनवे जर पाहायला गेलं तर या वयामध्ये तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मात्र रामदास म्हात्रे बाबा आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. कदाचित 70+ मात्र इथे असावं. आणखी एक मात्र चौकार 1 बाउन्स येतोय. मात्र इथे फलंदाजी करत असताना आदर्श शिक्षक मंगेश म्हात्रे, मंगेश गोपाल म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळतात. इथे 4 धावा, 4 एके 4, 4 2 8 धावा झाल्यात. 43 धावा. तर पाहू शकता इथे 43 धावा धावफलकावरती झाल्यात आणि हा अंतिम षटक रामदास बाबा यांच्या स्वरूपामध्ये मार्गस्थ आहे. आणखी एक चांगला फटका इथे मात्र फेकून काढलाय. चांगला बॉल कॅच ड्रॉप केली नाही तर बाबांच्या नावावरती आत्ताही एक विकेट गेला असता. इथे रमण म्हात्रे मंगेश दादा एकदा रामदास बाबांसाठी तुमच्याकडनं सुद्धा टाळ्या वाजल्या पाहिजे. या वयामध्ये गोलंदाजी करणं खाऊ नाहीये आणि ती गोलंदाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळतोय. आता विकेट आहे रामदास बाबांच्या नावावरती विकेट गेली पाहिजे पण ती झेल ड्रॉप. दुसरा झेल जमिनीला दान होताना पाहायला मिळतात. इथे चांगली गोलंदाजी, चांगली आज इम्प्रेस केल्या रामदास बाबांनी सुद्धा. आमचे विठोबा म्हात्रे यांचे पिताश्री आहेत आणि क्रिकेटला एन्जॉय करतात ते सुद्धा पाहायला गेलं तर या वयामध्येही तेवढा टप्पा चांगला आहे. या बॉलला उडवलंय परंतु या षटकामध्ये आतापर्यंत बॉल डिलिव्हर झालेले आहेत ते 5 आणि 5 बॉल मध्ये परमेश पाटील सर या वयामध्ये एकही व्हाईट बॉल आणि एकही नो बॉल नाहीये. परत एकदा जोड हॅलो
तर षटक क्रमांक इथे समाप्त झाले. रामदास बाबा यांच्या स्वरूपामध्ये तिसरा आणि 3 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 52 धावा आणि विजयासाठी गरज असेल ते मर्याई भाल या संघाला 53 धावांची. चला 18 बॉल 53 ची गरज असेल मर्याई भाल या संघाला. हॅलो विठोबा मात्रे प्लीज. विठोबा मात्रे प्लीज आमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करा प्लीज. या लगेच इकडे. त्याचबरोबर कमिटी आपण इथे यायचं आहे प्लीज आपल्यास विनंती करेन. राहुल मात्रे त्याचबरोबर विशाल मात्रे या इकडे. साई इकडे इकडे. चला इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल आणि आपण अशा शुभ सन्मानाकडे जात आहोत. मी पूर्ण कमिटीला विनंती करेन. राहुल मात्रे असतील आमचे अध्यक्ष, विठोबा मात्रे असतील, त्याचबरोबर सागर वर्तक, नितू मात्रे, रुपेश मात्रे, सिद्धेश मात्रे, विजय मात्रे, राहुल मात्रे, साईश्वर मात्रे, सुशील मात्रे, अक्षय मात्रे, प्रणय मात्रे, अमित मात्रे, अमर मात्रे, रोशन मात्रे, सागर मात्रे या सगळ्यांनी आपण लगेच व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान घेतला जाईल. एक ग्रँड आभार इथे मात्र केला जाईल. आपण शुभ सन्मानाकडे जात आहोत कारण ज्यांच्याकडनं मात्र आम्हाला इथे या चमचमत्या आकर्षक ट्रॉफीज मात्र इथे देण्यात आलेल्या आहेत. दरवर्षी आपण पाहायला गेलं तर काही ना काही स्पॉन्सरशिप त्यांच्याकडनं आम्हाला मिळत असते. असे आमच्या भाल गावावरती नित्यांत प्रेम असणारे अनिकेत म्हात्रे साहेब यांचे तर मात्र शुभ सन्मान मात्र घेतला जाईल. त्यांच्याकडनं आम्हाला मात्र ट्रॉफीज देण्यात आलेल्या. या सगळ्या कमिटीला विनंती करेन की आपण सगळ्यांनी यायचं आहे आणि अनिकेत म्हात्रे दादांचे ते शुभ सन्मान मात्र घ्यायचा आहे. त्याचबरोबर आमचे विठोबा म्हात्रे यांचे बाचे आहेत आदरणीय. तर आम्ही सन्मानपूर्वक अनिकेत दादांना विनंती करेन की आपण इथे यायचं. आपला शुभ सन्मान इथे मात्र ग्रँड शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. शब्द टाकावा आणि त्यांनी पूर्ण करावं असं व्यक्तिमत्व आपल्याला मात्र इथे पाहायला मिळतोय आणि त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. पोलीस दलामध्ये मात्र कार्यरत आहेत आणि पोलीस दलामध्ये कार्यरत असताना मात्र भाल गावावरती नेहमीच त्यांचं प्रेम राहिले. अर्थातच अनिकेत म्हात्रे यांच्याकडनं मात्र आम्हाला ट्रॉफीज इथे मात्र देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र करण्यात येत आहे. आणि मागील वर्षी सुद्धा आपण पाहायला गेलं तर ट्रॉफीज इथे देण्यात आल्या होत्या त्यांच्याकडून. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी कोणताही कार्यक्रम असेल गावामध्ये त्यावेळी मात्र अगदी आर्थिकरूपया मदत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि त्याचबरोबर मायेचुबदा शॉल आणि त्याचबरोबर हा तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ इथे मात्र दिला जाईल. आदरणीय अनिकेत म्हात्रे दादा, अमित पाटील गोलंदाज यांनी जर का लगातार 2 विकेट घेतल्या तर बुवा आमचे हरीश बुवा यांच्याकडनं समाधान म्हात्रे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पहा इथे हा शुभ सन्मान होतोय. फोटोग्राफ करायचं इथे मात्र ही फोटो फ्रेम अगदी स्मरणात राहील आपल्या. खूप छान इथे मात्र आपण पूर्ण कमिटी मात्र इथे पाहतोय. विठोबा म्हात्रे असतील, विशाल म्हात्रे असतील, सागर म्हात्रे, नितू म्हात्रे, रुपेश म्हात्रे, सिद्धेश म्हात्रे, विजय म्हात्रे, राहुल म्हात्रे, साईश्वर, सुशांत,
त्याचबरोबर अक्षय, प्रणय, अमित, अमर, रोशन, सागर याच्यातील काही उपस्थित नसतील, परंतु सगळेजण मात्र आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यांनी मात्र इथे मोठं योगदान दिले. तेव्हा कमिटीने तिथेच थांबायचं आहे. मी अनिकेत दादांना विनंती करेन की आपण आदरपूर्वक अतिथी कक्षामध्ये परत एकदा यायचं आहे. त्याचबरोबर मी विनंती करेन आम्हाला ह्या वर्षी जे टी शर्ट मात्र इथे देण्यात आलेले आहे ते महेश दादा मात्रे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणार आहे आणि या बालगावाचे मात्र बाचे, त्याचबरोबर जनवली गावाचे मात्र जावई बापू, त्यांना मी विनंती करेन की या आपल्या इथे मात्र शुभसन्मान मात्र घेतला जाईल. महेश मात्रे भाऊ 2 टीमला इथे स्पॉन्सर केलेले त्यांच्याकडनं टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. महेश मात्रे भाऊ यांचा इथे मात्र शुभसन्मान केला जाईल, ज्यांच्याकडनं मात्र 2 टीमसाठी आम्हाला इथे मात्र स्पॉन्सरशिप टी शर्ट करण्यात आलेलं आहे. तर मुंबई पोलीस दलामध्ये मात्र कार्यरत आहेत, अलिबाग रायगड पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि सध्या अलिबाग मध्ये वास्तव्य त्यांचं मात्र पाहायला मिळते, परंतु त्यांचं प्रेम सातत्य मात्र इथे मात्र पाहायला मिळते आणि शुभ सन्मान मात्र पूर्ण कमिटीकडनं मात्र केलं जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि हा श्रीफळ मात्र दिला जातोय. तर मनापासून आपलं आभार, थँक्यू व्हेरी मच. असंच प्रेम तुमचं आमच्यावरती दरवर्षी राहू द्या. मागील वर्षी त्यांच्याकडनं आम्हाला मात्र शब्द टाकावा आणि तो पूर्ण करावा असं व्यक्तिमत्व आदरणीय महेश म्हात्रे आणि अनिकेत दादा या दोघांचाही परत एकदा पुनश्च मी आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅच कडे. बोललो नहीं वरना गवार तेरे प्यार में वरना नाही बोला सही आहे. 11 धावा स्कोर कार्डवर आहेत. या षटकातील चेंडू झालेत एकूण 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू बाकी आहेत, बरोबर ना? शेवटचा चेंडू बाकी आहे. चला, स्कोरिंग मध्ये मिस्टेक आणि ती यावेळेस मात्र आम्ही करेक्ट केले. सिंगल मिळेल. पहिलं षटक संपलं आणि धावसंख्या आपण पाहतो एकूण 11. टार्गेटचा विचार केला तर टार्गेट आहे त्रेपन्न धावांचं लक्ष आहे. टीम मरे भाल संघाच्या अगेन्स्ट आपण 40+ सामना पाहतोय. आजच्या दिवसातील आमचे प्रमुख सत्कार मूर्ती सन्माननीय अनिकेत म्हात्रे, सन्माननीय महेश म्हात्रे, पोलीस दलात सध्या जे कार्यरत आहेत. असं म्हटलं जातं की खाकी वर्दीतला हा देव माणूस. खर तर कोविड मध्ये आम्ही सर्वजण घरात सुरक्षित होतो, परंतु समाजाच्या संरक्षणासाठी मात्र एक वर्ग असा होता जो दिवस रात्र रटत होता. ते आहेत पोलीस. सुरक्षित आहे प्रत्येक जण गर्दीतला, कारण की रक्षा करतोय तो वर्दीतला. नेक्स्ट मॅच टॉस साठी या टीम श्रेयस 11 हितांश पॉवर हिटर्स टॉस करा. गोलंदाज मंगेश. मिसफील्ड जरूर पाहायला मिळाली या ठिकाणी. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. निश्चितच पहा, खरं तर मी आवर्जून जानू कोहलीचं नाव घेईल. वरडी गावचा हा उत्कृष्ट गोलंदाज की जो उत्तराखंड येथे गेला होता. महाराष्ट्र हँडिकॅप संघाचं कर्णधार पद त्याच्यावर सोपवलं होतं
आणि खूप चांगलं क्रिकेट खरं तर त्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय. यावेळेस मंगेश दादा आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना एकूण धावसंख्या असेल स्कोर कार्डवर 16, 53 धावांचं लक्ष. टप्पा पहा त्यांचा अचूक लाईन आणि लेंथ खरं तर पाहायला मिळतोय. षटक संपलं दुसरं, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि तदनंतर मात्र धावसंख्या आहे फक्त 16. 53-53चं टार्गेट आता मात्र फार दूर आहे. दिल्ली अभी तक बहुत दूर है टीम मर्याई भाल संघासाठी. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज शंकर म्हात्रे अगदी पहिला चेंडू आपण पाहिला त्या ठिकाणी डॉट बॉल पाहिला. फार वेळ घेत आहेत. फारसं काही उरलं नाहीये मर्याई भाल संघासाठी या सामन्यामध्ये. फक्त औपचारिकता बॅलन्स आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न वाईटचा इशारा निश्चितच पाहायला मिळेल. चा गट खरं तर आपण सध्या स्थितीत पाहतोय. खरं तर 40+ खेळाडूंना चांगलं खेळ करणं फार गरजेचं आहे. मैदानाच्या बाहेर मुलगा आपला खेळ पाहतोय. युट्यूबच्या माध्यमातून आपली पत्नी आपली मुलगी घर बसल्या आपला क्रिकेटचा खेळ पाहतोय. सो ते देखील विचार करतील की माझ्या वडिलांनी किती षटकार चौकार किंवा किती विकेट्स घेतले. ते फार महत्वाचं आहे. विकेटची ही संधी आहे. चला फार वेळ घेऊ नका प्लीज. का वेळ घेतला जातोय मला समजत नाहीये. पण 40+ आजकालचं क्रिकेट फक्त हौशीसाठी खेळलं जातोय. ते माझ्या दृष्टीने प्रॉपर क्रिकेट नाहीये. कारण की फार वेळ त्या ठिकाणी जातो. खूप समजावायला लागतो. नियम काही खेळाडूंना ठाऊक नसतात. काही खेळाडू 30 सर्कलच्या एक्स्ट्रा अधिक असतात आतमध्ये. काही खेळाडू जीन्स परिधान करून खेळत असतात. सो असं व्हायला नकोय. पण एक स्टँडर्ड क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. भाल प्रीमियर लीग 2024 हे शानदार पर्व आहे. तुम्हाला संधी दिलंय. तुम्ही एक चांगलं प्लॅटफॉर्म खरं तर क्रिकेटरांना द्यायला पाहिजे. एक चांगलं उदाहरण सेट करायला पाहिजे. ज्याप्रमाणे सन्माननीय रामदास म्हात्रे अर्थातच आमचे विठोबा म्हात्रे यांचे वडील यांनी ते षटक फेकलं. चौकार षटकार जरूर पाहायला मिळाले परंतु फक्त 6 चेंडू फेकले. एकही एक्स्ट्रा चेंडू फेकला नाही. फार काही उरलं नाहीये या मॅच मध्ये मर्याई भाल संघासाठी. औपचारिकता बॅलन्स आहेत. षटकातील हा पुढचा चेंडू असेल. बॅटची नरेज या ठिकाणी 30 सर्कलच्या आतमध्ये. आणखीन एक चेंडू बाकी असेल. गोलंदाज शंकर आणि हा विजय मात्र आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच टीम HSC भाल संघाचा. निश्चितच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण अंतिम सामना घेणार आहोत 40+ गटाचा. तत्पूर्वी लीग मधला खरं तर पुढील सामना या ठिकाणी जरूर प्रेक्षकांच्या भेटीस येईल. सामना संपलाय. वेल प्लेड. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. मी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देईन. थँक्यू.
अरे नुसतंच घाबरतात त्याला काय घाबरायचा आम्ही नाही बॅटिंग घेतलं आपण हाईच बोलू माईक दे ए अंपायरचा टी शर्ट आहे फुल मॅच मी मारतो आणि दुसरी मॅच आहे ना त्यांचा कोणतरी बसवतो एक मी मॅच करून ठाकूरपेठेचा वर्षी येतो ठीक आहे हॅलो चला एक तासात हे बॉल नीट मला नाही एकच मॅच करायला भेटेल मी येईन बरोबर हॅलो हॅलो माईक चेक निखिल ए निखिल हॅलो हॅलो चला आपण लगेच इथे मॅच कडे जाऊया
थँक्यू. इथून येणाऱ्या